नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अजून आपल्याला 200 सबस्क्रायबरची बाकी आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की उमा आता किचनमध्ये गेलेली असते आणि राघव आणि शिवनाथसाठी दोघांसाठी आता तिने ताट वाढून घेतलेलं असतं आणि आता ती चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून प्रियंका येते आणि ती म्हणत असते की द्या ना, मी घेऊन जाते. मग प्रियंकाला उमा म्हणत असते की नाही नाही, तू नको घेऊन जाऊ, मला ना राघवला माझ्या हाताने भरवायचा आहे, त्याच्यामुळे मी घेऊन जाते. तर प्रियंका म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही राघव भाऊजींना तुमच्या हाताने भरवा, मी आप्पांसाठी ताट घेऊन जाते. त्यावेळेस उमा म्हणत असते की अगं पोरी, तुला कळतंय का, ते तुझ्या हातातून पाणी सुद्धा पेत नाहीये तर जेवण कसे करणार आहे, ते काही जेवणार नाहीत. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, जेवणाला आप्पा नाही म्हणू शकत नाहीत, अन्नाचा ते अपमान करणार नाहीत, द्या इकडे, मी घेऊन जाते. असं म्हणून ती जबरदस्ती उमाच्या हातातून ताट घेते आणि लगेचच तिकडे शिवनाथला जेवायला वाढण्यासाठी निघून जाते. मग आता उमा तिला थांबवत असते पण ती काही थांबतच नाही. मग तिकडून बंटी मामा येतो आणि म्हणत असतो की तायडे, अगं मला सुद्धा ना जाम भूक लागलेली आहे, जेवायला दे की. त्यावेळेस उमा म्हणत असते की हा, तुला वाढते जेवायला, पण अरे बघ ना, ती प्रियंका त्यांच्यासाठी ताट घेऊन गेलेली आहे आणि आता ते तिकडे चिडचिड करतील, त्यासाठी तू तिकडे जा ना, बघ ना काय होतंय आणि काय नाही. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अयो तायडे, मला काय सांगते अगं, हे दाजींसमोर गेल्यावर ना मला काय बोलावं आणि काय नाही तेच कळत नाही. आणि एकतर मला भूक लागलेली आहे आणि आता हे जेवण बघून तर मला कंट्रोलच होत नाहीये, माझ्या पोटात ना कावळे ओरडायला लागलेले आहेत, मला जेवायला दे. त्यावेळेस उमा म्हणते की अरे बंटी, असा काय करतोय, थोडीशी कळ काढ ना, जाऊन बघ ना, कारण अरे मी राघवला भरवण्यासाठी चाललेली आहे आणि मग मी ते त्यांना दिसली नाही तर ते ओरडतील आणि कुठे गेली ते म्हणतील ना, मग त्यांना कळेल ना हे सगळं, त्याच्यामुळे ना तू जा. तर बंटी मामा म्हणत असतो की बरं ठीक आहे, जातो. मग आता उमा किचन मधली भाजी आणि चपाती आता बंटी मामाच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की हे बघ, तिकडे जा, ती प्रियंका ताट ठेवेल तेव्हा काहीतरी वेगळा विषय काढ आणि मग ते नाराज होणार नाहीत, जेवतील. मग बंटी मामा हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर आता इकडे उमाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता आप्पा किती चिडचिड करतील त्याचं. इकडे दुसरीकडे आता रोशन आणि अन्विता गार्डन मध्ये बसलेले असतात. त्यावेळेस रोशन अन्विताला म्हणत असतो की तुझ्या घरी जेव्हा हात मागायला येईल ना, तेव्हा असा माझा मोठा बिझनेस पाहिजे, तुझे पप्पा लगेच खुश होऊन तुझा हात माझ्या हातामध्ये देतील. पण एक अडचण आहे, मला लोनच भेटत नाहीये आणि काय करावं ना तेच कळत नाहीये, मी खूप कष्ट करतोय ग, पण काहीच होत नाहीये. आता तो इथे काहीही गारानं इकडे अन्विताला सांगत असतो. मग अन्विताला सुद्धा आता ते खरंच वाटत असतं. ती म्हणत असते की नको काळजी करू. तेवढ्यातच रोशनला त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचा फोन येतो आणि तो म्हणत असतो की हा बोल ना, काय झालेलं आहे. त्यावेळेस ती तिकडून म्हणत असते की काय रे बेबी, कुठे आहे तू, किती वेळ झालं मी ते वाट बघत बसलेली आहे आपल्या नेहमीच्या जागेवरती, कधी येणार आहे तू. तर इकडे आता रोशन नाटक करत म्हणत असतो की अच्छा, तुम्ही लोन देताय का मला, पण कसं काय लोन देणार, नीटनेटकं सांगा ना. तर इकडे त्याच्या गर्लफ्रेंडला कळतच नाही हा असा का बोलतोय म्हणून. ती म्हणत असते की अहो काय बोलताय हे तुम्ही, म्हणजे अरे तू काय बोलतोय हे. त्यावेळेस तो म्हणतो की अच्छा लोन का, पण नकोय मला लोन, कारण माझ्याकडे आता प्रॉपर्टी नाहीये ना तुम्हाला दाखवण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही तरी कसं लोन देणार आहे मला. तर त्या गर्लफ्रेंडला कळतं आणि ती म्हणते की अच्छा, तू तुझ्या बँकेसोबत आहे का, बरं बरं तिच्या सोबतच राहा, पण आहे ना लवकर ये. तर आता हा म्हणत असतो की हो हो लवकर येतो, लवकर येतो. मग आता अन्विताला कळेल म्हणून तो म्हणतो की हा हा नकोय नकोय लोन, पण बघतो काय करायचे ते. आता टाळाटाळी ते काहीही करत असतो. तर तिकडून त्याची गर्लफ्रेंड म्हणत असते की हा, आणि ना आज जरा जास्त पैसे घेऊन ये, म्हणजे आपण रात्री मज्जा करूया. मग आता हो, हा म्हणतो की हो हो येतो येतो, तुम्हाला भेटायला एकदा बँकेमध्ये येतो, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. त्यावेळेस अन्विता रोशनला म्हणत असते की अरे त्या लोन देत होत्या तर का नाही म्हटला, घ्यायचं ना लोन, तुला बिझनेस टाकण्यासाठी लोन हवंय ना. त्यावेळेस तो म्हणतो की अगं देत होत्या त्या, पण त्यांना काहीतरी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना, आणि माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नाहीये, मी एवढं कष्ट करतोय पण मला काहीच मिळत नाहीये. त्यावेळेस अन्विता म्हणते की
माझं बेबी, अरे नको काळजी करू, कष्ट करणाऱ्यांना नंतर पुढे जाऊन खूप श्रीमंत होतात. मी ना हे सगळं पिक्चरमध्ये बघितलेलं आहे. आधी कष्ट करायचं आणि मग श्रीमंत होत्यात. त्यावेळेस रोशन म्हणतो की अगं माझं ते कुकुलं बाळा, तुला काही कळत नाही. अगं आपलं आयुष्य पिक्चर नसतं ग, पिक्चर असतो आणि आपलं खरं आयुष्य वेगळं असतं. पण जाऊ दे. तर अन्विता म्हणते की अरे नको टेन्शन घेऊ, होईल सगळं. तर तो म्हणतो की हा, आता तू माझ्या आयुष्यामध्ये आहे म्हटल्यावरती सगळं कसं चांगलंच होणार. मग अन्विताला ते आवडतं आणि अन्विता म्हणत असते की आपण दोघे मिळून कष्ट करूया, मी पण तुला कष्ट करू लागते आणि माझं प्रेम आहे ना तुझ्यावरती आणि मी तुझ्या आयुष्यात कधीच तुला सोडून जाणार नाही. मग दोघेही खूपच खुश होतात. इकडे रोशन सुद्धा आता नाटक करत असतो खुश होण्याचं आणि मग तो तिला जवळ घेतो आणि दोघेही आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. तर रोशनला ते आवडत नसतं, पण आता अन्वितासाठी तो करत असतो. तेवढ्यातच तिकडून आता पद्मा चाललेली असते. मग आता पद्मा हे सगळं पाहते. तिला अन्विताचा चेहरा काही दिसतच नाही, फक्त रोशनचा चेहरा दिसत असतो. तर आता ती काच खाली घेते आणि म्हणत असते की आजकालची पोरं ना कशी वागतात ना, चांगले त्यांना फटकेच द्यायला पाहिजे, म्हणजे सुधारतील. बघ ना आता तिकडे काय चाललेलं आहे. ती आता भास्करला हे सगळं सांगत असते. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की जाऊ दे तायडे, कशाला लक्ष देतीये. तेवढ्यात ते पुढे गेल्यानंतर पद्माला अन्विताची गाडी दिसते, म्हणजे स्कूटी तिथे दिसते. मग आता पद्माला आश्चर्यच वाटतं, म्हणून ती भास्करला म्हणते की थांब थांब, ती अन्विताची स्कूटी आहे ना. त्यावेळेस तो म्हणतो की हो ग तायडे, अन्विताची स्कूटी आहे, पण इथे कशी काय. तर पद्मा म्हणते की चल आता बघायला पाहिजे. तर आता ती हळूहळू गाडीतून उतरून आता त्या स्कूटीच्या जवळ जाते आणि नंबर पाहते आणि भास्करला म्हणत असते की भास्कर, अरे इकडे इकडे ये लवकर. मग भास्कर सुद्धा येतो. तर पद्मा म्हणत असते की बघ, ही आपल्या अन्विताचीच गाडी आहे, पण इथे गार्डन मध्ये कशी काय अन्विताची गाडी. त्यावेळेस भास्कर म्हणतो की हो ग तायडे, ही अन्विताचीच गाडी आहे, ती इकडे कशाला आलेली आहे. असं म्हणून आता दोघे जण विचारात पडलेले असतात. पद्माला तर आता टेन्शन आलेलं असतं की या गार्डन मध्ये अशी मुलं येत आहेत आणि तिथेच अन्विता कशी काय आलेली आहे, असा आता ती विचार करत असते. तर इकडे दुसरीकडे आता शिवनाथ त्याचं काम करत असतो. तर प्रियंका तिकडून ताट घेऊन येते आणि ते ताट ते डायनिंग टेबलवरती ठेवते. मग आता शिवनाथचं लक्ष ताटाकडे जातं. त्याला असं वाटत असतं की उमाच त्याच्यासाठी ताट घेऊन आलेले आहेत, म्हणून आता तो खुश होऊन वरती पाहतो तर त्याला प्रियंका दिसते. मग आता प्रियंकाला पाहून तो दुःखी होऊन नाराज होऊन तिथून ताटाच्या पाया पडून निघून चाललेला असतो. तर मग प्रियंका म्हणत असते की थांबा आप्पा, असा अन्नाचा अपमान का करताय, आमच्यावरती रागवलाय माहिती आहे आम्हाला, पण अन्नावरती का राग काढताय. अन्नाला असं डावलून जायचं नसतं, तुम्ही खाऊन घ्या ना. मग आता शिवनाथ खाली बसतो, पण त्याला अजिबात आता प्रियंकाने आणलेल्या ताटातलं जेवायचं नसतं, म्हणून तो आता उमाला जोर जोरात आवाज देतो. आता प्रियंका समजावून सांगत असते, पण आता शिवनाथ काहीच ऐकत नाही. तो जोर जोरात आता उमा उमा करत असतो. मग तेवढ्यातच तिकडून बंटी मामा येतो आणि म्हणत असतो की अहो काय झालं दाजी, जेव्हा ना हे बघा ताईने मलाच वाढायला लावलं होतं. तर शिवनाथ म्हणतो की उमा कुठे आहे. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की उमा ना बाहेर गेलेली आहे, इथे शेजारी गेलेली आहे मैत्रिणीकडे मंदा मावशी बरोबरच, आणि तिने मला सांगितलेलं आहे की दाजीला काय लागेल ते वाढ. मग हे काय मी घेऊनच आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो दाजी आज ना सगळा स्वयंपाक तायडीनेच केलेला आहे. काय ग प्रियंका, तायडीनेच केलेला आहे ना. त्यावेळेस प्रियंका सुद्धा म्हणत असते की हो आप्पा, मी काहीच बनवलेलं नाहीये, सगळा स्वयंपाक आईनेच केलेला आहे. मग आता शिवनाथला असं वाटतं की उमानेच केलेला आहे आणि आता ती बाहेर गेलेली आहे तर जेवण करावं, म्हणून आता शिवनाथ पुन्हा आता जेवण करायला लागतो. त्यावेळेस बंटी मामा आता ते पाहत असतो आणि म्हणत असतो की बंटी, जेवणाच्या ताटाकडे पाहू नको रे, नाहीतर तुझी लाड इथेच पडेल ना, थोड्या वेळ कंट्रोल कर असं आता तो स्वतःच्या मनाला म्हणत असतो. तर इकडे उमा आता राघवचं ताट घेऊन चाललेली असते. तर आता शिवनाथ मात्र खाली मान घालून आता म्हणजे जेवत असतो, त्याचं काही इकडे तिकडे लक्ष नसतं. मग आता उमा ते पाहते आणि लगेचच पळत आता राघवच्या रूमकडे जाते. तर आता शिवनाथ जेवत असतो, तर इकडे बंटी आणि प्रियंका तिथेच उभा राहिलेले असतात, त्याच्याकडेच बघत असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की इथे पहारा द्यायची काही गरज नाहीये, आपापल्या कामाला तुम्ही जाऊ शकता. मग बंटी म्हणत असतो की नाही दाजी, तुम्ही काही काळजी करू नका, आम्हाला कुठे काम आहे, आम्ही तर बिना कामाचेच आहोत ना, आणि ताईने सांगितलेलं आहे दाजी जेवेपर्यंत तिथेच थांबा, त्यांना काय लागतंय काय नाही लागत ते सगळं पहा, त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबतो. आणि दाजी तुम्हाला सांगतो, ताईच्या हातची वालपापडीची भाजी काय भारी होती वे, असं वाटतं की बोट चाटतच राहावं, एक नंबर ताई भाजी करते, मला तर खूपच आवडते. त्यावेळेस शिवनाथला बंटी मामाचा रागच येतो, असं ओव्हर ऍक्टिंग करत असतो, म्हणून तो आता रागानेच त्याच्याकडे बघतो. आता मग इकडे बंटी मामाला खूपच भीती वाटते आणि तो म्हणत असतो की सॉरी दाजी, म्हणजे मी काय झालं ते कौतुक केलं, बरं जेवा तुम्ही जेवा, असं म्हणून तो तिथेच उभा राहतो.
तर इकडे उमा राघवसाठी जेवण घेऊन आलेली असते. तर राघव खुश होतो आणि आता आईला म्हणत असतो की आई आली तू माझ्यासाठी जेवण घेऊन. तर उमा म्हणत असते की हो आले ना, चोरून चोरून यावं लागलं. चुका सगळे दुसरे करतात आणि शिक्षा मात्र तुला भोगावी लागते. तुझ्या भावांच्या चुकांवरती नेहमी पांघरून घालत असतो आणि आप्पा तुझे तुला शिक्षा करतात. काय रे राघव कसं होणार? त्यावेळेस तो म्हणत असतो की अगं आई ही काय शिक्षा आहे वे? बघ की एवढ्या प्रेमाने तुम्हाला भरवते आणि माझ्यासाठी एवढं छान छान पदार्थ बनवलेले आहेत. ती काय शिक्षा आहे वे? ती लय भारी मस्त वाटतंय. त्यावेळेस उमा म्हणते की हा नुसतं असंच गोड गोड बोलत जा. तर तो म्हणतो की काय गाय गप्प बस आता तू चार बरं मला पट पट पट. तर उमा म्हणते की अरे तोंडातलं तर आधी खा. मग लगेच तो गिळून टाकतो आणि म्हणत असतो की बघ बरं तोंडामध्ये काही आहे का, चाल ना. मग आता त्या दोघांचं चाललेलं असतं. तर मग राघवला काही लहानपणीच्या आठवणी आठवतात आणि तो म्हणत असतो की आई तुला आठवतंय का मी लपाछपी खेळताना तू आम्हाला अशीच पकडायची आणि नंतर असं भरवायची? त्यावेळेस उमा म्हणत असते की हो आठवते की. आता भरपूर इथे आठवणी तो सांगत असतो. तर आता थोड्या वेळाने तो उमाला म्हणत असतो की आई एक सांगू का पण तुला, तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत जाऊ नको ग, मग मला सुद्धा खूप वाईट वाटतं. मग आता उमा म्हणते की बरं नाही करून घेत, आता जेवतोस का, असं म्हणून ती आता चारत असते. तर आता तो म्हणतो की आई पण तुला माहितीये का हे सगळं कोणामुळे झालेलं आहे? हे सगळं ना त्या अन्वितामुळेच झालेलं आहे. ती सुद्धा ना अशी एकदा माझ्यासारखी अडकायला पाहिजे, मग तिला कळेल. त्यावेळेस उमा म्हणते की गप्र तसं का म्हणतोय, तसं नाही म्हणायचं. तर तो म्हणतो की हा तू आता मलाच बोल आणि तिची बाजू घे, मला ना अजिबात ते आवडत नाही, हे सगळं तिच्यामुळेच झालेलं आहे. तर उमा म्हणत असते की जाऊ दे ते सगळं, तू आधी पोट भरून जेव. मग आता ती खूपच प्रेमाने राघवला चारत असते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की भास्कर आणि पद्मा आता त्या गार्डनमध्येच असतात. तर पद्मा म्हणत असते की अरे माझ्याकडे काय बघतोय, फोन लाव आणि ती कुठे आहे ना ते विचार. मग लगेच भास्कर आता फोन लावतो. तर पद्मा म्हणत असते की एक काम कर, फोन स्पीकरवरती टाक. मग भास्कर फोन स्पीकरवरती टाकतो आणि लगेचच आता फोन लावतो. तर आता रिंग वाजत असते. तर इकडे अन्विता फोन उचलते आणि म्हणत असते की पप्पांचा फोन आलाय, थोड्या वेळ शांत बस, रोशनला म्हणत असते. तर तिकडून आता भास्कर म्हणत असतो की अन्वे कुठे आहेस तू? त्यावेळेस अन्विता घाबरते आणि म्हणत असते की अहो पप्पा मी कॉलेजमध्ये आहे. त्यावेळेस आता पद्मा आणि इकडे भास्करला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता भास्कर म्हणत असतो की कॉलेजमध्ये आहे का, मग तुझी गाडी इकडे बस स्टॉपच्या पाठीमागच्या गार्डनमध्ये कशी काय आहे? आता ज्यावेळेस भास्कर असं म्हणतो त्यावेळेस अन्विताच्या पायाखालची जमीनच सरकते. ती आता एकदम अशी दचकून उभा राहते आणि इकडे तिकडे पाहते, कारण आता ती खूप घाबरलेली असते. तर इकडे दुसरीकडे राघवचं आता जेवण झालेलं असतं. आता तो पाणी पिऊन म्हणत असतो की आय तू लय भारी स्वयंपाक बनवते बघ, तुझ्या हातचं खाल्लं ना एकदम असं तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि ताणून द्यावाशी वाटते. खरंच पोटही भरतं आणि मनही भरतं आणि झोप सुद्धा लागते. त्यावेळेस उमा म्हणत असते की हो का, असं आहे का, मग झोप की, तुला कोणी अडवलेलं आहे, झोप बरं, झोप इथे झोप. मग आता राघव झोपायला जातो. तर त्याची अशी पाठ दुखत असते म्हणून आता तो ओरडतो आणि आई आई ग असं करायला लागतो. त्यावेळेस उमा घाबरते आणि त्याच्या जवळ येऊन म्हणत असते की काय रे राघव काय झालं? त्यावेळेस तो म्हणतो की अगं आय 2 दिवस झालं त्या तिकडे मंदिरामध्ये बेंचवरती झोपत होतं ना, मग त्याच्या पट्ट्या माझ्या पाठीला लय रुतलेल्या आहेत, त्याच्यामुळे बघ शिल्लक भरल्यागत झाले आणि लय दुखती पाटण, असं खाली झोपूनच देत नाहीये. त्यावेळेस उमा म्हणते की अगं माझ्या बाळाला ग बाहेर झोपावं लागलं, थांब एक काम कर तू असा झोप पालता आणि मग मी तुझी पाठण थोडीशी चेपून देते. मग आता तो म्हणतो की हा हा जरा चेपून दे. मग आता राघव झोपतो. तर उमा दाबत असते. तेवढ्यातच तिकडून शिवनाचा आवाज येतो. शिवनाथ आता मोठ्याने ओरडत असतो उमा उमा. मग आता उमा घाबरते आणि राघव सुद्धा घाबरतो. त्यावेळेस राघव म्हणतो की आई आता काय करायचं? तर उमा म्हणते की हे बघ तू बाहेर येऊ नको आणि हे ताट सुद्धा इथेच राहू दे, मी बघते ते काय म्हणतायत ते, असं म्हणून ती बाहेर चाललेली असते. तर इकडे बंटी मामा आता शिवनाथ तिकडून येतो, तिथे लपून बसलेला असतो. आता शिवनाथ बाहेर येतो आणि उमाला आवाज देत असतो. तर आता तिकडून मंदा मावशी आलेली असते काम करण्यासाठी. मग मंदा मावशीला पाहून आता शिवनाथ म्हणत असतो की काय मावशी झाले का गप्पा? गप्पा ही मारून झालं, काम सोडून गप्पाच मारत बसा. त्यावेळेस आता मंदा मावशीला माहिती नव्हतं ना बंटे मामा हे खोटं बोललेले आहेत. मग मंदा मावशी म्हणत असते की अरे साहेबा असं काय बोलतोय, आणि मी कुणाबरोबर गप्पा मारल्या, आणि मला गप्पा मारायची सवय नाही तुमच्यासारखी, मी फक्त काम करते आणि घरला जाते, घरून इकडे येते, गप्पा बिप्पा मारत बसत नाही. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की हा तुझ्या माहितीयेत मला गप्पा आणि काम कसं असतं ते. तर आता ती म्हणते की कसं काय माहितीये तुला? अरे ज्यावेळेस तू लहान होता ना तेव्हा सगळ्या गावात फिरायचा आणि मी तुझ्या मागं फिरायची, तुमच्या पोरांच्या मागं फिरायची, तुमची भांडणं सोडवायची, त्याच्यातच मी म्हातारी झाली, नाहीतर एवढ्या लवकर मी म्हातारी झाली नसती, तुझ्यामुळेच म्हातारी झाली. तर शिवनाथ म्हणतो की बर बर राहू दे बाई, ते लहानपणीचं काही काढू नको मावशे,
तू एकदा लहानपणीचं काढलं की काही पण सांगत बसते. आता तेवढ्यातच उमा आता तिकडून आलेली असते, तर बंटी मामा आता तिला म्हणत असतो की दरवाजाच्या तिकडे जा, म्हणजे दाजींना असं वाटेल की तू बाहेरूनच आलेली आहे. मग आता उमा दरवाजाच्या तिकडे जाऊन उभा राहते आणि आता शिवनाथ तिकडे तोंड करून उभा असतो, त्याच्यामुळे त्याला कळत नाही. मग आता उमा म्हणत असते की काय हो, तुम्ही मला आवाज देत होता का? मग आता शिवनाथ उमाला पाहतो आणि म्हणत असतो की काय आत्ताशी का आला होय? मला वाटलं तुम्ही घरामध्येच होता म्हणून मी तुम्हाला आवाज देत होतो. आणि काय हो, मी तुम्हाला सांगितले ना, परक्याच्या हातून मला जेवण नकोय म्हणून, पाहुण्यांच्या हातून जेवण नकोय म्हणून, तरी तुम्ही का ऐकत नाही? तर आता उमा म्हणत असते की परक्याच्या हातून? अहो परक्याच्या हातून कुठं? मी तर तुम्हाला बंटीला जेवण वाढायला सांगितलं होतं ना. काय रे बंटी, तू यांना जेवण वाढलं नाही का? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हो वाढलं की, पण अगं ते प्रियंकाने पण वाढलं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की किती वेळा सांगितले पाहुण्यांच्या हातून मी जेवणार नाही, पण काही कळतच नाही. आता प्रियंकाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. ती आता खूपच अशी नाराज झालेली असते. त्यावेळेस उमा म्हणत असते की काय गे प्रियंका, तुला सांगितलंय ना जेवायला वाढू नको, काही कामं करत नको जाऊ, तरी तुला कळत नाही का? कशाला ग पुढे पुढे करत असते? आता शिवनाथ म्हणत असतो की हा, आणि त्यांना असंही सांगा की मी पाहुण्यांच्या हातून जेवणार नाही. मग आता उमा म्हणते की हा, आणि पाहुण्यांच्या हातून जेवणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आता वाढायला जाऊ नको आणि मध्ये मध्ये करत जाऊ नको. आता उमा हे सगळं नाटक करत बोलत असते. तर आता ती म्हणत असते की हा सांगितले, आता तुम्ही काळजी करू नका. आणि तर शिवनाथ म्हणतो की नाही नाही, जरा खडसावून सांगा, तिला कळत नाहीये, मी सुद्धा म्हटलो की मी जेवणार नाहीये, तरी सुद्धा मध्ये मध्ये करत होती. त्यावेळेस उमा म्हणत असते की हे बघ ए श्री, तुझ्या बायकोला सांग रे की मध्ये मध्ये करू नको म्हणून आणि जेवायला वाढत जाऊ नको. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की तायडे, अगं श्री कुठे आहे इथे? मग उमा म्हणत असते की हा, मग तू सांग की श्रीधरच्या बायकोला की मध्ये मध्ये करत जाऊ नको आणि पुन्हा जेवायला वाढत जाऊ नको म्हणून. मग इकडे बंटी मामा पण आता मुद्दाम नाटक करत म्हणत असतो की हो पाहुणी बाई, पुन्हा ना जेवायला वाढत जाऊ नका, कळलं का? फक्त तुम्हाला जेवायला घेत जा. आणि आता त्याला असं वाटत असतं की झालं, आता मला जेवायला मिळेल, आता हेतला सगळं कार्यक्रम झालेला आहे असं तो विचार करत असतो. तेवढ्यातच आता मंदा मावशी म्हणत असते की तुम्हा सगळ्यांचं राहू द्या, मला महत्वाचं सांगायचं आहे. उमे बघ, हा शिवनाथ मला म्हणत होता की तू बायकांबरोबर बोलत बसली होती, गप्पा मारत बसली होती. मी बसली होती वेग कुठं? त्यावेळेस उमाला आता आश्चर्यच वाटतं आणि ती अशी एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणत असते, म्हणजे मनामध्ये म्हणत असते की जर आता ह्या मंदा मावशीने सांगितलं ना तर माझं काही खरंच नाही. तर बंटी मामा सुद्धा म्हणत असतो की हा मंदा मावशी, जर आता ह्या दाजींपुढं जर तिने काही बोलली ना तर माझं जेवायचं पण राहील, मला जेवायलाच मिळणार नाही आणि भूक तर लय लागलेली आहे, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, असा आता तो विचार करत असतो. तर इकडे अन्विता आता खूपच घाबरलेली असते आणि ती मनामध्ये म्हणत असते की झालं, आता पकडले गेली, आता तुला आणि घरच्यांना कळणार, आता काय करू, असा ती विचार करत असते. तेवढ्यातच तिकडून भास्कर म्हणत असतो की अन्वे, अगं मी काय विचारलं, कुठं आहेस तू? तर मग अन्विता म्हणत असते की अहो पप्पा सांगितलं ना, मी कॉलेजमध्ये आहे. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की कॉलेजमध्ये आहे, मग इकडे गार्डनच्या बाहेर तुझी गाडी काय करत आहे? इथे कसे लोक येतात ते माहिती आहेत ना तुला? त्यावेळेस अन्विता म्हणत असते की गार्डनच्या बाहेर माझी गाडी? अच्छा, अहो ती रजनी घेऊन गेली होती ना, रजनीकडे माझी गाडी होती. त्यावेळेस मग आता इकडे पद्मा फोन हिसकावून घेते आणि म्हणत असते की रजनी, याच्या आधी तरी काही नाव ऐकलेलं नाहीये, कोण आहे रजनी? आणि या गार्डनमध्ये कसे लोक असतात तुला माहिती आहे ना? काय करते, जिथे कुठे असशील ना तिथून लगेच यायचं आणि गाडी घेऊन इथून निघायचं, कळलं का? आता फोन कर त्या मैत्रिणीला आणि बोलव तिला सुद्धा. तर आता हे सगळं झाल्यामुळे अन्विता खूपच घाबरलेली असते. तर लगेच पद्मा फोन ठेवून देते. तर अन्विता पण फोन ठेवते. तर रोशन म्हणतो की काय झालं, आत्तू होती का? त्यावेळेस अन्विता म्हणते की हो. मग आता तो म्हणतो की झालो, आता आपण पकडले जाणार, असं म्हणून दोघेही खूपच घाबरलेले असतात. तर इकडे दुसरीकडे शिवनाथ आता मंदा मावशीचं बोलणं ऐकण्यापेक्षा इथून गेलेलंच बरं असं म्हणून शिवनाथ तिथून निघून जातो. शिवनाथ तिथून निघून गेल्यानंतर उमा आता मंदा मावशीला म्हणत असते की बरं झालं तू काही बोलली नाही, हा सगळा आमचाच प्लॅन होता. आता बंटी मामा आणि उमा ते सांगतात. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की मग आधी सांगायचं नाही वे, मी पण हे सगळं नाटक केलं असतं. तर उमा म्हणते की असू दे, असं म्हणून ती आता म्हणते की थांब मी आलेच. तर ती प्रियंकाकडे जाते आणि प्रियंकाला म्हणत असते की प्रियंका, खरंच मला माफ कर
सॉरी. त्यावेळेस प्रियंकाला खूपच आनंद होतो आणि ती म्हणत असते की आई अहो असं काय करताय? आणि मग तिला आठवतं की उमाने सांगितलेलं आहे आई म्हणायचं नाही. मग प्रियंका म्हणत असते की सॉरी सासूबाई, असू द्या. तुम्ही असं हक्काने मला रागवल्यामुळे मला उलट खूप छान वाटलेलं आहे, मस्त वाटलेलं आहे. तर उमा म्हणत असते की खरंच यांच्यासमोर ना मी तुला खूपच रागवले, त्याच्यामुळे मला माफ कर. तर प्रियंका म्हणत असते की नाही, नाही. अहो मला उलट असं वाटत आहे की आप्पांनी सुद्धा एक दिवस मला हक्काने असं रागवावं आणि मी त्याचीच वाट बघत आहे. त्यावेळेस हे ऐकून प्रियंकाचं बोलणं उमाला खूप छान वाटतं. त्याचबरोबर मंदा मावशी म्हणत असते की बघितलं का किती छान आहे सूनबाई. आता बंटी मामाला सुद्धा खूप छान वाटतं प्रियंकाचं हे ऐकून. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्विता आता बाहेरून येत असते आणि राघव आता चाललेला असतो. आता दोघेही समोरासमोर येतात आणि त्या दोघांची धडक होते. मग अन्विता खाली पडते. आता तिला लागलेलं असतं तर राघव लगेचच पळून आतमध्ये जातो. मग आता सगळे बाहेर येतात. ह्या घरातले त्या घरातले सगळे बाहेर येतात. त्यावेळेस छाया म्हणत असते की अगं तुला नीट गाडी चालवता येत नाही का? बघ बरं किती लागलेलं आहे. मग ती म्हणत असते की हां, त्या राघवनेच मला पाडलेलं आहे समोरच्या घरच्या. मग पद्मा म्हणते की काय राघवने? आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. त्यावेळेस ती म्हणते की हो, राघवनेच पाडलेलं आहे. मग पद्मा म्हणत असते की घ्या, याला म्हणतात मोठं घर आणि पोकळ वासा. बघितलं का, जसा बाप तशीच पोरं आहेत. आता पद्मा उद्या काय काय अपमान शिवण्याचा करणार आहे ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि राघव घरामध्ये राहतं हे समजणार आहे का? तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.